थांबा, एक क्षण थांबा. मला एक सांगा, तुम्ही कधी इतके इमानदार झाला आहात का, की त्याच इमानदारीने तुमचंच नुकसान केलं? तुम्ही कधी इतके सरळ राहिलात का, की लोकांनी तुमच्या सरळपणाचा गैरफायदा घेतला? तुम्ही कधी मनातलं सगळं सांगून टाकलात का आणि मग समोरच्याने तेच तुमच्या विरोधात वापरलं? जर तुमचं उत्तरही हो आहे, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. आज आपण समजून घेणार आहोत की इमानदारी चांगली आहे, पण ती अति झाली तर काय होतं. सत्य बोलणं योग्य आहे, पण ते कधी, कुठे आणि कसं बोलायचं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण स्वतःला कसं वाचवायचं, स्वतःशी खोटं न बोलता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. ती खरी घटना. मित्रांनो, काही वर्षापूर्वी एक तरुण होता. त्याचं नाव समजा सुमित. सुमित एका कंपनीत काम करायचा. अत्यंत मेहनती, प्रामाणिक आणि कामात निपुण होता. त्याचा एक नियम होता, कधीही खोटं बोलायचं नाही. कुणाशीही नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही. एक दिवस त्याच्या बॉसने विचारलं, सुमित, तुला या प्रोजेक्ट बद्दल काय वाटतं? खरं सांग. सुमितने खरं सांगितलं. तो म्हटला, सर, हा प्रोजेक्ट थोडासा कमकुवत वाटतोय बरं का. यात काही त्रुटी आहेत, ज्या दुरुस्त कराव्या लागतील, तरच हा प्रोजेक्ट चांगला होईल. बॉस हसला आणि म्हणाला, धन्यवाद, तुझं मत महत्वाचं आहे. पण पुढच्या आठवड्यात सुमितला कळलं की तो प्रोजेक्ट बॉसचाच होता, आणि आता बॉसच्या मनात सुमित बद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली. पुढच्या 6 महिन्यात सुमितला कोणताही प्रमोशन मिळू शकला नाही. त्याचं काम तेच होतं, मेहनतही तीच होती, पण त्याच्या इमानदारीने त्याचा मार्ग अडवला होता. आता मला एक सांगा, सुमित चुकला का? त्याने खोटं बोलायला हवं होतं का? नाही मित्र हो. पण त्याने एक गोष्ट शिकली नव्हती, सत्य कसं बोलायचं. हे जितकं महत्वाचं आहे, तितकंच ते कधी बोलायचं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि कुणाला बोलायचं हे तर त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. इमानदारीचा खरा अर्थ आपल्या समाजात लहानपणापासूनच शिकवल्या जातं. नेहमी खरं बोला, आणि हे बरोबरही आहे. खरं बोलणं हा एक महत्वाचा गुण आहे. पण कधी कुणी सांगितलंय का, खरं बोलताना बुद्धी वापरा? जरा विचार करा. जर एखाद्याने तुम्हाला विचारलं, तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक कोणती, तुम्ही लगेच सांगून टाकाल का? जर कुणी विचारलं, तुमची कमजोरी काय हो, तुम्ही उघडपणे सांगाल का? बहुतेक लोक म्हणतील, हो, मी इमानदार आहे, मी ते सांगेन. पण थांबा, ज्याने तुम्हाला हा प्रश्न विचारला त्याचा उद्देश काय? तो तुमचा हितचिंतक आहे का, की तो फक्त तुमची कमजोरी शोधायला आलाय? इमानदारी म्हणजे प्रत्येकाला सर्व काही सांगणं नव्हे. इमानदारी म्हणजे स्वतःशी खरं राहणं, आणि स्वतःशी खरं राहण्यात स्वतःचं संरक्षणही करणं येतं. निसर्गाकडून शिका. निसर्गात एक सुंदर उदाहरण आहे. मोर पाहिलात का कधी? किती सुंदर पिसारा असतो त्याचा. पण मोर नेहमी आपला पिसारा उघडून ठेवतो का? नाही. जेव्हा वेळ येते, जेव्हा गरज असते, तेव्हाच तो आपलं सौंदर्य प्रदर्शित करत असतो. सिंह जंगलाचा राजा आहे, पण तो नेहमी गर्जना करतो का? नाही. त्याला माहिती आहे कधी शांत राहायचं आणि कधी गर्जना करायची. अगदी पाण्यालाही हे माहिती आहे. आता नदीच बघा ना, डोंगरावरून खाली येताना वाट शोधते. जिथे अडथळा येतो तिथेच ती थांबत नाही, ती वळते, मार्ग बदलते, पण पाणी वाहत राहतं. निसर्ग शिकवतं संतुलन. जसं पाणी अति झालं तर पूर येतं, अग्नी अति झालं तर वणवा पेटतो, तसंच इमानदारीही अति झाली तर तुमच्याच विरुद्ध जाते. त्या माणसाची गोष्ट, मित्रहो, एक जुनी गोष्ट आहे. एका गावात एक साधू राहायचे, अत्यंत प्रामाणिक, कधीही खोटं न बोलणारे. गावातले सर्व लोक त्यांचा आदर करायचे. एक दिवस एक माणूस धावत त्यांच्याकडे आला आणि जंगलात जाऊन लपला. थोड्या वेळाने काही लुटारू आले. त्यांनी साधूला विचारलं, इथून कोणी माणूस गेलाय का हो?
साधू विचारात पडले. ते नेहमी सत्यच बोलायचे. त्यांनी सांगितलं, "हो, तो जंगलात गेलाय." लुटारूंनी त्या माणसाला शोधलं आणि त्याला मारून टाकलं. आता प्रश्न असा आहे, साधूंनी सत्य बोललं, पण ते योग्य होतं का? त्यांच्या सत्याने एका निर्दोष माणसाचा जीव गेला ना. इथे सत्य बोलणं हे कर्तव्य होतं की त्या माणसाचा जीव वाचवणं? ही गोष्ट शिकवते की सत्य महत्वाचं आहे, पण त्याचा परिणाम हा त्याहून जास्त महत्वाचा आहे. जर तुमच्या सत्याने कुणाचं भलंच होणार नसेल, जर तुमच्या सत्याने कुणाला इजा होत असेल, तर त्या क्षणी विवेक वापरणं हाच खरा शहाणपण आहे. आजच्या जगात हे कसं लागू होतं? मित्रांनो, आजचं जग खूप वेगळं आहे. इथे लोक तुमच्याशी गोड बोलतात, पण मनात वेगळंच असतं. इथे तुमची माहिती गोळा केली जाते आणि तुमच्याच विरोधात वापरली जाते. इथे तुमचं मन मोकळं केलात तर तेच तुमची कमजोरी बनतं. आता इथे एक उदाहरण देतो. समजा तुम्ही एखाद्या मित्राला सांगितलं, "यार, मला माझ्या कामाचा कंटाळा आलाय." तो मित्र पुढे जाऊन बॉसला सांगतो, "त्याला काही कामात इंटरेस्ट नाहीये." तुम्ही इथे इमानदार होतात, पण तुमची इमानदारी चुकीच्या व्यक्तीपर्यंत पोहोचली. म्हणून पहिला नियम, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. प्रत्येक जण तुमचा हितचिंतक नाहीये. काही लोक फक्त माहिती गोळा करतात. तुमच्या आयुष्यातले खरे मित्र कोण आहेत ते ओळखा. फक्त त्यांच्याशीच मन मोकळं करा. आता दुसरा नियम, तुमची कमजोरी सार्वजनिक करू नका. तुम्हाला कशाची भीती वाटते, तुमच्यात काय उणीव आहे, हे प्रत्येकाला सांगण्याची काही एक गरज नाही. तुमची कमजोरी ही तुमची खाजगी बाब आहे. त्यावर काम करा, पण ती जाहीरपणे उघड करू नका. आता तिसरा नियम, वेळ आणि परिस्थिती पाहून बोला. एकच गोष्ट वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा परिणाम देत असते. जर तुम्ही रागाच्या भरात काही बोललात, ते चुकीचं जाऊ शकतं. जर तुम्ही योग्य वेळी शांतपणे आणि विचारपूर्वक काहीतरी बोललात, तर तेच बरोबर जाऊ शकतं. एक व्यावहारिक दृष्टिकोन. आता मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल फ्रेमवर्क देतो. जेव्हा तुम्हाला काही बोलायचं असेल, तेव्हा स्वतःला हे 3 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. सर्वात आधी, हे सत्य आहे का? नंबर 2, हे आवश्यक आहे का? आणि नंबर 3, हे आत्ता बोलणं योग्य आहे का? जर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तरच बोला. आता एक छोटंसं उदाहरणही देतो. तुमच्या कुटुंबातला कोणी विचारतोय, "माझं नवीन कपडं कसं दिसतंयत र?" तुम्हाला वाटतंय ते फारसं चांगलं दिसत नाही. आता विचार करा, सत्य काय आहे? हो, तुम्हाला खरंच ते आवडलेलं नाहीये. आवश्यक काय आहे? कदाचित नाही, ते आधीच खरेदी केलेले कपडे असतील. आता योग्य काय आहे? तो माणूस आनंदात आहे. तुमचं मत त्यांचा उत्साह कमी करेल. मग आता तुम्ही इथे काय कराल? छान दिसतंय, पण पुढच्या वेळी आपण एकत्र खरेदीला जाऊ, असं तुम्ही म्हणाल ना? तुम्ही खोटं बोलला नाहीत, पण तुम्ही समोरच्याला दुखवलं देखील नाहीत. हे आहे संतुलन. रहस्य जे यशस्वी लोक जाणतात. मित्रांनो, जगातले यशस्वी लोक घ्या. त्यांचं जवळून निरीक्षण केलं ना, तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल. ते कमी बोलतात, पण जेव्हा बोलतात ना, तेव्हा प्रभावी बोलतात. त्यांना माहिती आहे की शब्दात शक्ती असते. एकदा सोडलेला बाण परत येत नाही, तसंच बोललेला शब्दही परत घेता येत नाही. म्हणून ते विचार करतात, मग बोलतात. वॉरन बफे म्हणतात, तुम्ही जितकं कमी बोलता तितकं जास्त ऐकता, आणि जितकं जास्त ऐकता तितकंच जास्त शिकता. अब्राहम लिंकन हे म्हणायचे, बोलून सगळं सिद्ध करण्यापेक्षा शांत राहून मूर्ख वाटणं कधीही चांगलं असेल. मौन हेही एक प्रकारचं उत्तर आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही. प्रत्येक आरोपावर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. स्वतःशी इमानदार राहा. आता एक महत्वाची गोष्ट, मी हे म्हणत नाही की खोटं बोला. मी हे म्हणत नाही की लोकांना फसवा. मी हे म्हणत नाही की दुटप्पी व्हा. मी हे म्हणतोय की स्वतःशी इमानदार राहा. स्वतःशी इमानदार राहणं म्हणजे काय? तर तुमची किंमत जाणणं, तुमच्या सीमा ओळखणं, चुकीच्या लोकांसमोर उघडे न पडणं,
तुमचं स्वतःचं संरक्षण करणं. जर तुम्ही स्वतःशी खरे असाल तर इतरांशी खोटं बोलण्याची तुम्हाला गरजच पडणार नाही. पण जर तुम्ही स्वतःशीच खोटे असाल तर मग कितीही इमानदारीचा आव आणला तरी काही फायदाच राहणार नाही. शेतकऱ्याची गोष्ट. मित्र हो, एक शेतकरी होता. तो अत्यंत मेहनती होता आणि दरवर्षी तो चांगला पीक घ्यायचा. एक वर्ष त्याने ठरवलं की या वर्षी मी सगळं बियाणं एकाच वेळी पेरणार. त्याने मार्च महिन्यात सगळं बियाणं जमिनीत टाकलं. पाऊस आला नाही. ऊन खूप होतं. बियाणं सडलं. त्याचा शेजारी हसला आणि म्हणाला, "मित्रा, बियाणं चांगलं होतं, पण तुझी वेळ चुकली." सत्य आणि इमानदारी ही असंच असतं मित्र हो. ते या बियाणासारखं असतं. ते चांगलं आहे, पण योग्य वेळी पेरलं तरच फळ येतं. चुकीच्या वेळी पेरलं तर ते सडतं. जगण्याची कला. मित्रांनो, जगणं ही देखील एक कला आहे आणि या कलेत संतुलन हा सर्वात महत्वाचा भाग आहे. खूप बोललात तर संकट, खूप शांत राहिलात तर गैरसमज, खूप इमानदार झालात तर दुखावले जाल, खूप गुप्त राहिलात तर विश्वास गमवाल. मग आता करायचा तरी काय? मध्यम मार्ग. ना अति इमानदार, ना खोटारडे, ना अति उघडे, ना अति बंद, ना अति विश्वासू, ना अति संशयी. ते सगळ्या गोष्टींचं संतुलन ठेवायचं आहे. हा एक सोपा फॉर्म्युला आहे. योग्य गोष्ट योग्य वेळी योग्य व्यक्तीला. हे लक्षात ठेवा. आयुष्य खूप सोपं होईल. आता आजचा संदेश. मित्र हो, आजचा व्हिडिओ हा एका वाक्यात जर सांगायचा झाला तर इमानदारी हा गुण आहे, पण विवेकाशिवाय तो अपूर्ण आहे. सत्य बोला, पण विचार करून बोला. मन मोकळं करा, पण योग्य माणसासमोरच करा. विश्वास ठेवा, पण अंधविश्वास नको. तुम्ही चांगले आहात, तुम्ही प्रामाणिक आहात, ही तुमची ताकद आहे. पण ती ताकद अशी वापरा की ती तुमचं शस्त्र बनेल, तुमच्या पायातली बेडी नव्हे. आता शेवटची एक गोष्ट. मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि संपवतो. एक म्हातारे आजोबा होते. त्यांच्या नातवाने विचारलं, "आजोबा, जगात यशस्वी कसं व्हायचं हो?" आजोबा हसले आणि म्हणाले, "बाळा, 3 गोष्टी लक्षात ठेव बर का. पहिली, जे बोलतोयस ते खरं असू दे. दुसरी, जे खरं आहे ते नेहमी बोलायची गरज नाहीये. आणि नंबर तिसरी, जेव्हा बोलतोयस तेव्हा अगदी प्रेमाने बोल." बस, हेच जगण्याचं रहस्य आहे मित्र हो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर या व्हिडिओने तुम्हाला काही शिकवलं असेल तर ते तुमच्या मित्रांनाही शिकवा. हा व्हिडिओ शेअर करा. संतुलन ठेवा, विवेकी व्हा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. धन्यवाद मित्र हो.